नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सिंचन विहीर मिळण्यासाठी तुम्ही आता पात्र असणार आहात। या संदर्भात आज 8 जानेवारी 2025 रोजी हा जी.आर काढण्यात आलेला आहे। राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी SOP मानक ऑपरेटिंग प्रक्रिया तर यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये पाहू शकता की इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विलीन करण्यात आलेली आहे। तसेच भोगवटदार वर्ग 2 ची जमीन धारण करणारे भूधारक वाचा येथील शासन नियमामधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरता विहित केलेल्या पात्रता निकषानुसार पात्र ठरत असतील तर अशा भूधारकांची सुद्धा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरता निवड अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसारच हा खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे। शासन शुद्धीपत्रकामध्ये असे सांगण्यात आलेले आहे, उपरोक्त वाचा येथील शासन नियमाने मुद्दा क्रमांक 1 लाभधारकाची निवड महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम 1 कलम 1 मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे असणार आहेत। यामध्ये नमूद प्रवर्ग प्राधान्यक्रम इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी याऐवजी आता प्रधानमंत्री आवास योजनेखालील लाभार्थी असे उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक 2 लाभधारकांची पात्रता यामध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष अ ते ग नंतर पुढील ओळीचा समावेश करण्यात येत आहे। उपरोक्त विहित केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार भोगवटदार 2 ची जमीन धारण करणारे भूधारक पात्र ठरत असतील तर त्यांची वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरता निवड करण्यात येईल।